नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास इम्पॉर्टंट घेऊन आलेला आहे. हा व्हिडिओ नक्कीच मिस नका करू आणि हा व्हिडिओ प्रत्येक विमल खाणाऱ्यांना पाठवण्याचं काम करा मित्रांनो. साहेब, तुम्हाला काय सांगू साहेब, मला रात्रभर गाडी चालवत लागते म्हणून विमल खायला लागलो, पण आजपासून विमल बंद करतो साहेब. आपल्याला 99% लोक आज विमल खातात. त्यांना असं वाटतं साहेब त्याच्यामध्ये फक्त तंबाखू सुपारी आहे, पण तसं नाही आहे. राजेश नावाची कंपनी दिलेला आहे साहेब. त्या कंपनीत अख्खा ट्रक भरून काचाचं पावडर नेल्या जातं आणि ह्या विमलच्या पुड्यामध्ये मिक्स केलं जातं. कारण ह्या विमलच्या पुडीमध्ये सुपारी असते, ते चांगली नसते, खराब सुपारी वापरली जाते आणि त्याच्यामध्ये आपल्याला करकरीत लागलं पाहिजे. जाभाडाचं सालपट गेलं तरी चालेल, आपल्या तोंडाचं वाटोळं झालं तरी चालेल, पण आपल्याला खायला करकरीत लागली पाहिजे. म्हणून तुम्ही बघा, त्याच्यामध्ये हे काचाचं पावडर टाकलं जातं. विमल खाणाऱ्यांना तुम्ही आठवा, तुम्ही विचार करा की आपल्याला करकरीत का लागतं, सालपट का निघतं, तर त्याच्यामध्ये काचाचं पावडर टाकलं जातं. काचाचं पावडर त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं, म्हणून हे हानिकारक आहे. मी आजपासून विमल खाणं बंद करत आहे. मी खाईल तर चॉकलेट खाईल, गोळ्या खाईल, बिस्किट खाईल, चणे खाईल, वटाणे खाईल, फुटाणे खाईल, पण विमल खाणार नाही. हे विमल आजपासून बंद करत आहे. मित्रांनो, काळजीपूर्वक हा व्हिडिओ विमल खाणाऱ्यांना पाठवा. तुम्ही विमल खाणं बंद करा. चणे फुटाणे वटाणे खा, चॉकलेट बिस्किट गोळ्या खा, पण हे बंद करा. कारण ह्याच्यामध्ये काचाचं पावडर टाकलं जातं आणि ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. आपल्या थोबाडाचं सालपट निघून जातं, म्हणून हे सालपट निघालं नाही पाहिजे. म्हणून ह्यासाठी तुम्ही काळजी घ्यायची आहे. एवढंच मी धन्यवाद देतो तुम्हाला आणि मागणी करतो तुम्हाला की आजपासून विमल बंद करा.